ते म्हणजे 100% जमण्याबद्दल काही हरकत नाही। पण आज तुम्ही खऱ्या अर्थानं महिला भगिनी असोत, सर्वजण असोत, पूर्ण गावामध्ये रॅली काढून आपण सर्व एकत्र आलो। खऱ्या अर्थानं भावांनो, एवढ्या कामाच्या टायमाला तुम्ही एकत्र आले, तुम्हाला सुद्धा सलाम करतो। नाहीतर कामाच्या टायमाला आपण एवढे येऊ शकत नाही एकत्र, याची मला सुद्धा जाणीव आहे। परंतु एक विनंती तुमच्या सर्वांना करतो, हे जे बाकड्यावर बसलेले उभे येतात आणि ते चटईवर व्हा, ते मांग बसलेली या चटईवर, तुम्ही टेकून कोण बसले बुडी सारे या ना, लाजा लागले का तुम्ही? हे बाकड्यावरती घुसू नका, ते बाकड्यावरती उठा, चटईवर व्हा। तुम्ही जोरो कोपरे धरसाल तोरो मेळ खाणार नाही। तुम्ही कोपरे धरले की कार्यक्रम लागल्याशिवाय राहत नाही। कोपऱ्यात घुसू नका ना, त्या कोपऱ्यातल्या भुक्या बसल्या अलीकडे ना, अडचण काय उजेडात यायले हे वाटते का तुम्हाला? कोणाचं घ्यायचं काम नाही तुम्हाला, जरा अलीकडे येत जा ना। तुम्ही कोपऱ्या धरल्यावर मेळ कसा हो पैशाचा? हा मेळ होणार नाही। आपली 7-12 करावा लागणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। आज जर तुम्ही आम्ही ज्याच्या भूमीमध्ये सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्याने जाहीरपणे सांगितलं होतं 7-12 कोरा 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 सांगितलं होतं ना। याच कारणात निवडणुकीच्या टायमाला आले सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनी जाहीर केलं आपलं सरकार येणार आहे, शेतकऱ्याचा 7-12 कोरा होणार आहे। परंतु आता ते म्हणतात की योग्य टाइम आल्यानंतर आम्ही 7-12 कोरा करू। मला तुम्हाला विचारायचंय, आता योग्य टाइम कोणता आहे? निवडणूक झाली, ते सन्माननीय मुख्यमंत्री सुद्धा झाले, मग आता योग्य टायमाला कोणाला बोलवायचं की तो योग्य मुहूर्त काढतील? परमात्मा पांडुरंगाच्या शासकीय पूजा त्यांनी केली, ती पूजा करताना तेवढा चांगला योग कोणताच नव्हता। आम्हाला सुद्धा वाटत होतं त्या दिवशी त्यांनी जाहीर करावं की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करतो। ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाही। सरकार काय म्हणतं की शेतकऱ्याला द्यायला आमच्याकडे पैसे नाही। मला तुम्हाला फोडून एक गोष्ट आज सांगायची, एक शक्तीपीठ नावाचा महामार्ग चाललाय नागपूर वरून गोव्याला जायला 8 तासामध्ये तुम्ही गेले पाहिजे म्हणून शक्तीपीठ महामार्ग उभा राहा लागला। आणि त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये पूर्ण जिम्मेदारीने सांगतो, पूर्ण आमदार खासदारांना सुद्धा पैसे देण्यात या लागले। त्याची रक्कम आहे जवळपास 50,000 कोटी रुपये। आणि अख्ख्या महाराष्ट्राचा 7-12 कोरा करायचा झाला तर पैसे लागतात 34,000 कोटी रुपये। मला तुम्हाला विचारायचं, एक रस्ता होण्यासाठी त्याच्यात कमिशन तुम्ही 50,000 कोटी वाटू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायला तुमच्याकडे 34,000 कोटी रुपये नाहीत, हे आपलं दुर्दैव नाहीये का? आपल्याला सुद्धा यांच्या छाताळावर बसून हे काम करून घ्यावं लागल। अरे आपण रात्रंदिवस वावराने काम करायला लागलो, तुम्ही वावरात शेतात राबा लागले। सोयाबीनची 25 किलोची बॅग तुम्ही 2800 3025 ला आणलेली आहे। खताचं पोतं 1350 पासून 1700 1500 पर्यंत आणलं। फवारणीच्या औषधं फवारा लागले। आज पोराच्या पेक्षा जास्त आज तुम्ही त्या सोयाबीनच्या कापसाच्या तुरीच्या नांदाला लागले। लेकरू जर घरी बिमार पडलं, आई वडील म्हातारे बिमार पडले तर तुम्ही लवकर दवाखान्यात येत नाही, परंतु त्या सोयाबीनची तुम्ही आता काळजी घ्या लागले, त्याच्यात तणनाशक मारायले, चांगलं औषध मारा लागले का? तर माझ्या वर्षभराचं पीक मला चांगलं झालं पाहिजे, त्या वर्षभराच्या पिकातून मला उत्पन्न चांगलं झालं पाहिजे, ही आशा तुमच्या मनात जमलेली आहे। म्हणून आज जर घरी कोणी लहान लेकरू बिमार पडलं तर त्याला तुम्ही लवकर दवाखान्यात नेत नाही, पण त्या सोयाबीनची आणि कापसाची काळजी घेता मायबाप। इकून तिकून दवाखान्यात जर तुम्ही नेलं,
इकून तिकून तुम्ही दवाखान्यात खर्चाला नेलं. मला तुम्ही अर्धे लोक तुम्हाला इमानदारीने सांगतो, दवाखान्यात नेल्यावर जर डॉक्टरने 6 दिवसाच्या गोळ्या सांगितल्या तर आपण आपल्या बापाला फक्त 3 दिवसाच्या गोळ्या घेतो. बरं पडलं तर डबल आणू, नाही बरं पडलं तर, पण जर जमलं 3 दिवसाच्या गोळ्या तर जमून जाईल. ही परिस्थिती आपली आहे बाबा. मी खरं आहे का खोटं आहे? याचा विचार कोण करणार आहे? माय मावल्या पुढे बसलेले आहेत. तुमच्या माझ्यापैकी आपण 1000 जण या दिवाळीला तुला सोयाबीनचं उत्पन्न, कापसाचं उत्पन्न चांगलं झालं की तुम्ही मोडलेली एकदानी 100% दिवाळीला करून देतो म्हणणारा बाप आपला आहे. पण ती जी एकदानी तिची गेली एकदा मोडून, ती एकदानी आपण तिच्या अंगावर डबल घालू शकलो नाही. ही परिस्थिती आज माझ्या शेतकरी बापाची झालेली आहे. काय चुकलंय आमच्या माहिती? आम्हाला फक्त एवढीच लाज बाकी आहे शेतकरी म्हणून की आम्ही तिच्या अंगावरचं मंगळसूत्र मोडू शकत नाही, अन्यथा ते सुद्धा आम्ही घालात मोडलं असतं. ही अवस्था शेतकऱ्याची येऊन टेकलेली. आपण दरवर्षी सोयाबीन आलं, कापूस आला की तिला सांगतो 100% तुझं करून देतो. आज 5-5, 10-10 वर्ष झाले आपल्याला, तिथे एकदाने आपण परत देऊ शकलो नाही. हे मात्र आपलं दुर्भाग्य आहे आणि याच्यासाठी सुद्धा आपण बोलायला तयार. अरे बोलावं लागेल. टमाट्याचे, वांग्याचे, कांद्याचे भाव वाढले तर गोऱ्या कोणत्या पुणे मुंबईच्या बाया 10व्या मजल्यावर राहतात, त्या खाली उतरतात आणि खाली उतरून सांगतात की माझ्या किचनचं बजेट कोलमडलं, आणि त्या म्हणतात याचा भाव वाढला, माझ्या किचनचं बजेट कोलमडलं टमाट्याचा भाव वाढल्यावर. मला तुम्हाला विचारायचंय, कधी आपल्या माईने घरात जर काही नसलं, असलं, कमी जास्त असलं तर कधी बापाचा खिसा पाहिला पहिले की माझ्या नवऱ्याच्या खिशात पैसे किती येतं आणि त्यानुसार काम सांगितलं. एखाद्या बाजारच्या दिवशी जर बाजार आणू शकला नाही घरचा व्यक्ती, कारभारी नवरा बाप बाजार आणू शकला नाही, तर त्या मायने शेजारून कसं धकवायचं हे तिला माहितीये भावांनो. तरी सुद्धा आपण जागा व्हायला तयार, तरी सुद्धा या प्रश्नावर आपण बोलायला तयार. आपण काय बोलायला उभं राहिलो? आपल्याला या प्रश्नावर आपल्यालाच बोलावं लागलं. आपल्या कर्जमाफी 7/12 कोरा करायच्या प्रश्नावर कुठला शिक्षक येऊन म्हणणार नाही की शेतकऱ्यांना 7/12 कोरा करा. पीक विम्यासाठी कुठला एखादा नोकरदार येणार नाही की याचा 7/12 कोरा करा. या साऱ्या गोष्टीवर तुम्हाला आम्हाला बोलावं लागणार आहे भावांनो, आणि ते सुद्धा धनकावून बोलावं लागणार. माय मावलांनो, तुम्ही ज्या आशेनं माझ्याकडे आलाय, मी तुम्हाला एक शब्द नक्की देतो तुमचं लहान पोरग म्हणून की तुमच्या जो पेटीचा विषय आहे त्या रोजगार कल्याण अधिकाऱ्याच्या छातीवर बसून तुमच्या पेट्या तुम्हाला मिळवून देतो. ते काय लय मोठी गोष्ट नाही. तुम्ही फार लहान विषयासाठी माझ्यासाठी फिरलाता. हे काय लय मोठा विषय नाहीये. तो त्याच्या छाताडावर बसलं. या जिल्ह्यातला कोणत्याही तालुक्यात पेट्या येऊ द्या, त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याने रोजगार अधिकाऱ्यापाशी जाऊन बसून तुमचे जे काही नाव असतील, जे लिगल त्याच्यात बसले असतील ते, नाहीतर जे काही म्हणल्यावर पाय तो उठून लागताल्याच्या मागे महावीर नाव लिहून दे. कारण तुमच्या एवढ्या काही कमी नाही. ज्याचे नाव असतील आणि लिगल मध्ये बसले असतील, या जिल्ह्यात म्हणतोय मी तुम्हाला, या जिल्ह्यात कोणत्याही तालुक्याचं वाटपाले पेट्या येऊ द्या. मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो, त्यातली पहिली पेटी ही तुमच्या येवत्यात येऊन टाकतो. हे मात्र निश्चित माझं कर्तव्य. आणि तो काही लई मोठा विषय तुम्ही माझ्यापाशी आणला नाही. फक्त जिल्ह्यात त्या पेट्या येऊ द्या. म्हणजे जिल्ह्यातच नसल्या तर कुठून आणून देणार हो का मी? होते ना कधी कधी. जिल्ह्यात येऊ द्या. जिल्ह्यात आल्यानंतर आपल्याला माहिती ते साहेबही गेले दूरचे नाहीत, आपल्या जिल्ह्यातला साहेब आहे तिथं, त्यामुळे काही अवघड विषय नाहीये. तेवढं मात्र तुम्हाला निश्चित मार्गी लावायचे काम मी करून देतो. कारण गावात आल्यावर जसा शेतकऱ्याला पीक विमा आपण टाकतोच. तुम्हाला येत असेल पीक विमा? येते का? हे पहा, मुमकिन नका हलू. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्ही अशा काम करायला असं नका करू. हे काय बकरी हो का आपण? म्हणजे मी जर चुकून म्हणलं का दादा तुम्हाला पीक विमा आला होता का, आता मी म्हणलं चुकून कारंजल येता का, तुम्ही हलवाले मुंडके म्हणजे हो नाही नाही नाही. म्हणजे चुकून बाजारले भेटले मला कारंजल, मी म्हणलं का दादा कस काय, तुम्ही त्या दिवशी येतो म्हणले होते बापू. बापू म्हणजे येडा झाला का, मी रात्री सांगितलं होतं जमत नाही. म्हणजे मग कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. बोलावं लागेल या प्रश्नावर, भांडावं लागेल. काय मागतो सरकारला आपण कर्जमाफी? अरे मालाला भाव नाही म्हणून कर्जमाफी मागतो.
आणि सरकारला व्याजाला पैसे गेले असते, ही ताकद आमच्या शेतकऱ्याच्या रगात आहे, ही ताकद आमच्या बापाने निर्माण केलेली आहे. पण तुम्हाला सोयाबीनला भाव द्यायचा नाही, तुम्हाला कापसाला भाव द्यायचा नाही, तूर सुद्धा आयात करायची. आणि मन की बात मध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सांगायचं तुरीमध्ये आपला देश सक्षम बनवा, आपल्याला डाळी पाहिजे. लोकांना डाळीचं एवढं निर्माण केलं शेतकऱ्यानं की विदेशातून एकही दाना आयात करायचं काम ठेवलं नाही. पण महाशयानं डायरेक्ट तुरीचे भावच पाडून टाकले, मोझांबिक नावाच्या देशातून आयात केलं आणि आपलं शेतकऱ्याचं दुकान लंब केलं. ही सारी परिस्थिती आपल्याला सुद्धा समजून घ्यावं लागत. या साऱ्या प्रश्नावर आपल्याला बोलावं लागत. सरकारजवळ पैसे साऱ्या गोष्टीला आहे. तुम्हाला फक्त आमच्यासारखं कोणीतरी गावात येतं आणि सांगतं लाडक्या बहिणीला पैसे चालले म्हणून पैसे नाही. आणि द्यास लागला किती तू 1,500 रुपये आणि हाना किती लागला, हाना किती लागले. एकट्या अजित दादा जर हलवलं, अजित दादानं 70,000 कोटी हाणले, तुम्हाला माहिती आहे काय? हायचं का नाही माहित? तरी मुंडके झालो हो नका म्हणून. तुम्हाला माहित आहे का? हो का? जरा बोलायला शिका ना. तर मी उर्दू तुम्ही इंग्रजी ऐकायला लागले, काही फरक आहे का भाषेत? 70,000 कोटी एकट्या माणसाला हाणेल येतं. सिंचन घोटाळ्याच्या अजित पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री, 70,000 कोटी जर त्याच्या एकट्याजवळ येतं आणि महाराष्ट्रातल्या अख्ख्या जनतेला लागतात किती? 34,000 कोटी. आणि जर त्यानं दोनदा बी महाराष्ट्राचा 7-12 कोरा केला तरी त्याच्याकडे 2,000 कोटी उरतात एकटा. एक सांगाल मी, काल परवा बॅगा पाहिल्या असतील मीडियात तुमची, पैशाच्या बॅगा. तुम्हाला तर पाहिल्यावर झोपच येत नसेल तशा बॅगा. कवायाचं मुंडकं मोडावल्या का येते काय एखादी बॅग इकडे तिकडं. पण ते इथे हुशार येतं, निवडणूक झाली की तुमच्यापाशी कोणीही येत नाही. त्याला म्हणजे आता या भंगारापाशी जाऊन काय फायदा? डबल 5 वर्षानं जाऊ, 5 वर्षानं डबल यायला काहीतरी टेंडर देऊ आणि डबल आपला मेळ करून घेऊ. हे सारं त्याची पद्धत ठरलेली आहे. आपल्याला सुद्धा सुधारावं लागल. आपल्याला सुद्धा शेतीच्या प्रश्नावर, शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलावं लागल. जर तुम्ही आम्ही शेतीच्या प्रश्नावर आता बोललो नाही तर आपला जीव लोक घेतल्या बगर राहत नाही. आणि तुमच्या मनात भीती आहे, तुम्हीच्या मनातली भीती पहिले काढा की सरकारला बोललं म्हणजे काहीतरी होतं. तुम्हाला मी आज गॅरंटीनं सांगतो, कोणावरही बोलल्याने काहीच करू शकत नाही. हा एवढा भित्रा प्राणी आहे, राजकारणी हा एवढा भित्रा प्राणी आहे. तुम्ही फक्त तुमच्या हातातलं दांडूक रेडी करा व्यवस्थित. हे तुमच्या गावात सुद्धा लवकर येत नाही, एवढी ताकद तुमच्या हातात आहे. परंतु तुम्ही या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. ही तुमची कमजोरी आहे. आणि तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं कामच का पडतं? तर आपण बोलायला तयार व्हावं लागेल. आपल्याला बोलायला तयार व्हावं लागेल. बोलू लागसाल काय तुम्ही पुढे? काय काय तर म्हणते लय दुऱ्यानं भाषण करायचं, करते का काय उद्या पाहिजे कर्जमाफी? कर्जमाफी फुकट होत नाही. कर्जमाफी संघर्षाचा मेळ. मी तुम्हाला एकदाचे आकडे सांगितले. 34,000 कोटी रुपये महाराष्ट्रातली 7-12 कोरी करायला लागतात. 70,000 कोटी अजितदादाकडे फक्त एकट्या जरी हलवलं तर महाराष्ट्राची 7-12 दोनदा कोरी होते. पण त्याला हलवायचं कोण? म्या. आणि 7-12 कोणाची कोरी करायची? तुमची. तुम्ही कुठे? घरी. म्या मार खाल्ला तर टीव्हीत पाहायचा लावलंय, हाणलंय रे. कशाला गेलं येणं? त्याला अक्कल बिक्कल आहे का नाही? ही परिस्थिती तुमची मी सारी जाणू नये. परंतु या परिस्थितीवर खऱ्या अर्थानं आपल्याला बोलावं लागल. आता पीक विम्याचे नियम सुद्धा बदलले. इतक्या दिवस 3 वर्ष घासले मी तुम्हाला तक्रारी करायला लावायला. आता त्यानं तुम्हाला तक्रार करायची नाही. म्हणजे तक्रारीचे जे ऑप्शन होते, जे आपण मिड सीझन लावायचो, मिड सीझन म्हणजे सोयाबीनच्या मध्यंतरीच्या काळी जर पाऊस पडला त्याला मिड सीझन म्हणत होते. आपण मिड सीझन लावायचो आणि त्या मिड सीझन मध्ये आपण प्रयत्न करायचो किंवा तुमच्याकडून तक्रारी घ्यायला लावायचो. आपण शेवटच्या टप्प्यात तक्रारी करायला लावायचो 2दा-3दा. त्या तक्रारीचे आपल्याकडे पैसे मिळायचे आपल्याला आणि त्या पैशाच्या भरोशावर आपल्याला पीक विमा मिळायचा. आजची परिस्थिती अशी की त्यानं आपल्या हाती क्लेम ठेवले नाही. सरकारचं एकच मत आहे की आता आम्ही पीक कापणी प्रयोगावर ठरवू की पैसे मिळणार आहेत का नाही. आता पीक कापणी प्रयोग हा एका गावामध्ये 3 जागी होत असतो.
आता हे होतो कुठे? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल, कुठलं तरी एक कृषी सहाय्यक शेत निवडतो, त्या मालकासंग सह्या घेऊन टाकतो, तुम्ही जाता जाता सह्या देऊन टाकता, तिथे एका गुंठ्याचा प्रयोग आखला जातो आणि त्या एका गुंठ्याचं उंबरठा उत्पन्न काढलं जातं. आता प्रॉब्लेम काय? इतक्या दिवस मी तुम्हाला हरहार मनानं पीक विमा मिळवून द्यायचो, टिकून बोललो मी तरी इकडे पीक विमा भेटायचा. आता ग्राउंडले काम केल्याशिवाय पीक विमा भेटणार नाही. प्रत्येक ठिकाणचा पीक विमा प्रयोग तुम्हाला ध्यानात ठेवावा लागेल. तसा प्रयत्न मी करतो, त्याची चिंता करू नका. परंतु तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रत्येकाला पीक विम्याचा प्रयोग सुद्धा ध्यानात ठेवावा लागेल. तो नवे तर मी ऑनलाईन शिकवणार सुद्धा आहे, काय काय होणार आहे, कशा कशा पद्धतीने होणार आहे, त्या साऱ्या गोष्टीचा विचार तुम्हाला आम्हाला एका जागेवर बसून भावांनो करायचा आहे. आणि ह्या करण्यासाठीचा तयारी तुम्हाला तुमची ठेवू नये. दामू इंगोले नेहमी एवढ्या देऊन पीक विमा प्रयोग करेल का? नाही करणार. मला माझं सरकार आहे, मला माझे एरियातले लोक आहे, जे लोक मला निवडून देतात, जे लोक मला ताकद लावतात, जे लोक माझ्या मागे निवडणूक रूपी आशीर्वादाने उभे राहतात, मला निवडणुकीला खर्च लागत नाही, लोक निवडणुकीला लाखानं रुपये लावतात, मला केवढाही मोठा पुढचा पैलवान आला तरी मला खर्च लावायचं काम नाही. कारण लोकांच्या मनात विश्वास आहे, दामू अण्णाला मतदान केलं म्हणजे पीक विम्याचे पैसे नीटच अकाउंटला येतात, दामू अण्णाला मतदान केलं म्हणजे दुष्काळाचे पैसे येतात म्हणजे येतात, हा भरोसा निर्माण लोकांच्या मनात आम्ही केलेला भावांनो. त्याची तयारी तुमच्या इकडे सुद्धा तुमच्यासारख्या साऱ्या लोकांना करावं लागेल आणि पीक विमा मिळवून घ्यावं लागेल. आजच्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला फोकस करायचंय, बोलायचंय. त्या कर्जमाफीवर सुद्धा आपण मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत काही दिवसानंतर. त्याची तयारी सुद्धा तुम्हाला आम्हाला करायची. का करायची? कारण सरकार मुंबईत बसतं, मुंबई जाम झाली तर दुनिया आलते. तुमच्या गावाचं नावच बंदी, बरोबर ना? बंदी. या बंदीच्या बाजूचं एखादं जर तुम्ही जनावर मारलं तर त्याची किंमत किती आहे? माणूस मारलं तर, हत्ती मारला तर 12 लाख भरावं लागतात, माकडाला मारलं तर जेलात जावं लागते. आणि जर माणूस त्याच्या दंशानं मेला तर एकही रुपया भेटत नाही. म्हणजे गावात राहणाऱ्या माणसाची किंमत ही शून्य आहे भावांनो. ही परिस्थिती तुमच्या पुढे आहे. हे जर पुणे मुंबईत ऍक्सिडेंट झाला तर 10-10 लाख देतात. तेच विमानानं ऍक्सिडेंट झाला तर 1 कोटी. किती? 1 कोटी. पहिले तर कोटीचा मालक, ते इमानात गेलं त्याला 1 कोटी भेटतात. म्हणजे माणसाची व्हॅल्यू समजून घ्या. तुम्ही आम्ही गावात राहतो. आज तुमच्यापैकी 50% लोक सोयाबीन राखत असतील वावरात. हरणं हा जंगली जनावर हाणतात का इकडं? रोही बी आहेत का? आहेत ना रोही? आणि ते पाहिजे तुमच्या डोसक्यावर. ते नसल्यावर तुम्हाला काम काय राहील? त्या रोह्या पियाले त्याची आयडिया तुम्हाला देऊन जातो मी जाता जाता. या रोह्याचा भांगड जी आहे, या भांगडीत सुद्धा तुम्हाला तक्रारी करता येतात. आता लोक तुम्ही तक्रारी अशा करत होते की तुम्ही तक्रार केली त्याला लागले 1000 रुपये आणि फॉरेस्ट वाल्यांनी दिले 700 रुपये. असंच होतंय ना? आता नवीन फॉर्म्युल्याची तक्रार सुद्धा तुम्हाला मी याला पाठवून देतो, तुम्हाला शिकवतो. 1000ची तक्रार केली की कमीत कमी 10,000 तरी येतात. हे मी तुम्हाला नक्की शिकवून देतो. याच्याबद्दल ताण नका घेऊ. ज्याच्यावरातून रोही जात असतील त्यावेळी त्या साऱ्या गोष्टीसाठी आपण एकत्र झालो भावांनो. आज ज्या कर्जमाफीच्या प्रश्नावर तुम्हाला आम्हाला एकत्र करतोय, ही 7-12 पुरी करण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत यात्रा सुरू झालेल्या आहेत. आपल्या विदर्भातले सामान्य बच्चूभाऊ भांडा लागले, पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी साहेब भांडा लागले. तुम्ही आम्ही भांडण्याचं काम करतोय. एक गोष्ट निश्चितपणाने सांगतोय, काही त्रास घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. फक्त सांगितल्यानंतर, आवाज दिल्यानंतर यायची तयारी ठेवा. तुमचा 7-12 सरकारच्या छाताडावर बसून कोडा करायला लावो, हे मात्र तुम्हाला नक्की सांगतो भावांनो. पण याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायची तयारी ठेवावं लागल. करसाल का? हे पा, रस्ता कठीण आहे, राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? राह में खतरे बहुत है. मोठं काम आहे कर्जमाफी करणं. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल की वहां आता है, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल हम अकेले हैं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है? फैसला मैदान में होगा, मरता कौन है? आणि
त्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे आणि आपल्या साऱ्या मिळून हे मैदान आपल्याला मारायचंय भावांनो। या कर्जमाफीच्या विषयावरती येत्या 1.5 महिन्यामध्ये मुंबई आपण गाठणार आहोत। तुम्हाला सुद्धा निरोप येतील, त्या पद्धतीने यायची तयारी ठेवा। अख्ख्या गावागावा मिळून थोडंसं सहकार्य करून त्या गाड्या काढा ही सुद्धा विनंती करतो। कारण आपण जर आपल्या पैशासाठी आपल्यासाठी आपण ताकद लावली नाही तर मेळ बसणार नाही। यावरची कोणी तिरुपती जाणार असेल, कोणी इकडे तिकडे फिरायला निघणाऱ्या गाड्या असतील, त्या भावांना सुद्धा माझी विनंती आहे, आपल्या बापाच्या 7 वाऱ्यासाठी भांडायला शिका। आपण जर आता आपल्या 7 वाऱ्यासाठी भांडलो तर वर्षभरात आपली 6 महिन्यात 7 वारा मोकळी करून घ्या आणि पुन्हा कर्ज काढायची तयारी ठेवा आणि पुन्हाच्या 29च्या निवडणुकीला याच्या लोकांवर बसायची तयारी ठेवा, हे सुद्धा सांगून जातो। आणि निवडणूक पुन्हा होणारच आहे। आपल्या मालाला भाव काय लवकर देत, मला भाव देत नाही ते काही शाळे म्हणतील घरी बसून तुम्हाला त्याचं भाषण ऐकलं त्याला म्हणा मालाला भाव दे। सोयाबीनला भाव लवकर भेटत नाही याचं स्पष्ट कारण आहे। 27 दिवस मी दिल्लीत होतो, पियुष गोयल त्यावेळेस वाणिज्य मंत्री होते। पियुष गोयल साहेबांकडे आम्ही गेलो होतो की साहेब ही जी ढेप आयात व्हायला लागली भारतामध्ये सोयाबीन विदेशातून आयात करू नका, ढेप सोयाबीन विदेशातून आयात करू नका, आमची सोयाबीन द्या। तेव्हा त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की आपली सोयाबीन ही महाग पडते आणि जर आम्ही विदेशातून सोयाबीन आयात केली नाही, आम्ही विदेशातून सोयाबीन आयात केली नाही तर मग कोंबड्याच्या मटणाचा भाव वाढतो 10 रुपयानं। आता कोंबड्याच्या मटणाचा भाव 10 रुपयानं वाढवायसाठी तुमचं 1000 रुपये दुकान लावणं चालू आहे। किती रुपयानं? 1000 रुपयानं। हा पूर्ण सोयाबीनचा विषय भावा, ह्या लय मोठा विषय गंभीर, त्या विषयावर एवढं काही मी आज जाणार, परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो, शक्तीपीठ महामार्ग आता त्याला गोव्याला जायचं ते जाईलच काही। शक्तीपीठ मार्ग नाही झाला 5 वर्ष तर फरक काय पडणार आहे? अरे आज शक्तीपीठ रद्द करा, महाराष्ट्राचा 7-12 कोरा करा, अडचण काय? अडचण फक्त एकमेव आहे की जे आमदाराला खर्च भेटणार आहे म्हणजे जे कमिशन आमदार साहेबाला भेटणार असं, जे पैसे 50,000 कोटी सरकारला खायचे ते पैसे भेटणार नाही, हा फरक आहे। म्हणून तुमच्या आमच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही। आज आपल्यालाच आपल्या बाजूने बोलायची तयारी ठेवावं लागेल, एवढं मात्र तुम्ही नक्की ध्यानात ठेवा। ही सुद्धा तुम्हाला विनंती करायला आलोय। नुसता हर्षल सोबत फिरतो, हर्षल मेहनत घेतो म्हणजे एकट्या हर्षलच्या भरोशावर हे जमणार नाही भावांनो, तुम्हाला सुद्धा मदत करावं लागेल। आणि कर्जमाफीवर तुम्हाला वाटते का सातबारा पुरावा वाटते का? ते बी आरामानं म्हणा लागले तिथं दुऱ्यांना ना वाटते का काय? लय कर्ज दावर लय बरं आवाज केला तर आपल्या 7-12 कोरा व्हावा यासाठी आपल्याला बरं सांगा मला, तुम्ही आम्ही लढलो नाही तर कोण लढवू? कोण लढणार? आपल्याला आपल्या लढाईत लढावं लागेल। माझं स्पष्ट मत आहे, तुमचा झेंडा कोणताही असू द्या, तुमचा झेंडा सत्तेतला असू द्या विरोधातला असू द्या, झेंडा कोणताही असू द्या, दांडा शेतकऱ्याचा त्या झेंड्याला ठेवा म्हणजे दणका द्यायला सोपं झालं पाहिजे नेत्याला, हे मात्र निश्चितपणाने आणि हे दणके द्यायला जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपल्या पदरामध्ये काही पडणार नाही। आपल्याला ज्या कर्जमाफीच्या विषयावरती ताकदीनं भांडायचंय तो विषय त्या काळामध्ये ताकदीनं रेटावा लागेल। आणि जेव्हा जेव्हा कुणी शेतकऱ्याचं पोरग एखादा आवाज करत असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असेल, तिथं तिथं आपण सर्वांनी हजर राहिलं पाहिजे, आपण त्याला ताकद दिली पाहिजे। कारण आपलं शेतीच्या भरोशावर आहे आणि आपण जर आपली ताकद लावत नसू तिथं शेतीवर तर आपलंही आयुष्य धोक्यात येत असते, लक्षात ठेवा। एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो, कितीही कर्ज असेल तरी काही गरज नाही भरायची, कारण आपण जे कर्ज आपल्या अंगावर झालंय भावांनो ते सरकारच्या धोरणामुळे झालेलं कर्ज आहे, मालाला भाव नाही म्हणून झालेलं कर्ज आहे। त्यामुळे आपल्याला कर्ज भरायची गरज नाही। आणि ज्यानं भरला असेल त्याची चिंता करू नका, त्या जमीन मिळव करणं ते काय श्रीमंत यायचं म्हणून त्याने कर्ज भरलं अशातला भाग नाही। त्याने काय केलं, एखादं माझ्यासारखं चबरा असते गावात, ते बँकेच्या पुढे दुकानात लावून बसलेलं असते, किती आहेत तुझ्याकडे? ते म्हणते 50 ते साहेबांना 55 करायला लावतो, ते म्हणते ओके तुला नवं कर, हे जवळचे 50 भरते, त्याचं कर्ज भेटते, त्याच्यावर नावावर 55 घेते
आणि हे त्याच्याकडून बोली करून घेते 1000 रुपये मला देशील का वाटप झाल्यावर ती 1000 हे आणते आणि 5000 वाढीव घ्यायसाठी साहेब 1000ची पार्टी आणते. खरं आहे का? याचं 50चं कर्ज 55 वर जाते, 2000 मधातच खाल्ल्या जातात. तो घरी 3000 खिशात घेते आणि गावातल्या चौकात येते. आपण केली यार बँकनी पुरी केली यार मुखाने तो कुठवलो फाकेली आम्हाला माहितीये. त्या सारा धंदा पार झालेला आहे. परंतु ठीक आहे ते आपल्यातले भावबंदकीतले लोक आहे त्यांना सुद्धा याचा लाभ भेटला पाहिजे याची सुद्धा आपण ताकद लावणार आहे. म्हणून एक जोऱ्यानं घोषणा तुम्हाला आम्हाला द्यायची आहे. मी म्हणेल 7-12 कोरा तुम्ही म्हणायचं झालाच पाहिजे. काय म्हणसाल? 7-12 कोरा बोलणार आहात. 7-12 कोरा 7-12 कोरा 7-12 कोरा 7-12 कोरा 7-12 कोरा 7-12 कोरा पीक विमा आमच्या हक्काचा पीक विमा आमच्या हक्काचा पीक विमा मिळवण्यासाठी 7-12 कोरा करण्यासाठी आपण गावागावात जनजागृती करतोय. यामध्ये तुम्ही आम्ही सामील व्हा. ताकदीने एकत्र या ही विनंती करतोय. मातोश्री तुमचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं 100% काम मी करतो. एवढंच बोलतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.